महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरातल्या राजभवनामध्ये होणार आहे। मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे। दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपद रिक्त ठेवली जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे। उद्या संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनातल्या लॉनवर होण्याची शक्यता आहे। एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचं सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधी सोहळा होऊ शकेल अशी शक्यता वर्तवली जाते। सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये राजभवनाचा अत्यंत महत्त्वाचा स्थान असतो। मात्र यंदा महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनामध्ये मुंबईसह नागपूरमधील राजभवनाचाही एक स्थान असणार आहे। कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार जो आहे तो उपराजधानी नागपूरमध्ये होणार आहे आणि उपराजधानी नागपूरमध्ये राज्यपाल यांचा जो निवास आहे राजभवन, त्या राजभवनामध्येच या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार जो आहे तो उद्या संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास होईल अशी माहिती आहे आणि त्या अनुषंगाने राजभवनमध्ये तयारी जी आहे ती पण सुरू करण्यात आलेली आहे। खरं पाहिलं तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री होऊ शकतात। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उर्वरित 40 मंत्री कोण असतील याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। जी काही माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी आपापल्या जागांची मंत्रिपदांची संख्या निश्चित केलेली आहे। मात्र मंत्री कोण होतील हे अद्याप निश्चित नाही आहे। ज्यांना संधी मिळणार नाही ते आमदार जे आहेत, ते वरिष्ठ आमदार जे आहेत ते नाराज होऊ शकतात आणि त्यांची नाराजी टाळण्यासाठी त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी सर्व मंत्रिपदं भरायची नाही, काही 1-2 मंत्रिपदं रिक्त ठेवायची, म्हणजे जे मंत्री होऊ शकणार नाही त्यांना पुढे आम्हाला मंत्रिपद मिळू शकेल अशी एक आशा कायम राहील। आणि त्या दृष्टिकोनातून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपद जे आहेत ते रिक्त ठेवले जाऊ शकतात। अगदी 1 किंवा 2 मंत्रिपदच असे असतील जे रिक्त ठेवले जातील। मात्र याच्या माध्यमातून जे नाराज आमदार आहे त्यांना साधण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असणार आहे। मात्र खरोखर अशा पद्धतीने दोन्ही पक्ष काही मंत्रिपद रिक्त ठेवतील का, की सर्वचे सर्व जागा जे आहेत त्या मंत्रिपरिषदेच्या भरल्या जातील आणि नव्या मंत्र्यांची नेमणूक होईल, शपथ होईल, हे उद्याच स्पष्ट होऊ शकणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।